अधिकार मिळवायच्या नादात मलिकाने करून ठेवला सगळाच पचका. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आजी खाली बसलेली असते तेवढ्यात मंदाकिनी, सुश आणि मलिका येतात. मंदाकिनी म्हणते नमस्कार, आजी म्हणते नमस्कार. ती चला आता निघतो, खूप उशीर होतोय. आजी म्हणते अरे आलात पण आणि निघालात पण. मलिका म्हणते बघा ना आई. मंदाकिनीला म्हणते आम्ही नाही सोडणार तुम्हाला असं पाहुणचार केल्याशिवाय. मलिकाच्या वागण्यामुळे सुशला खूप आनंद होतो. मंदाकिनी म्हणते नाही हो, घरी खूप कामं पडलीत, मी निघत्या. मलिका मनात म्हणते अशी कशी जाशील. तिला थांबवायच्या नादात तिची पर्स सोडत म्हणते थांबा हो, एवढी काय घाई आहे. मंदाकिनी म्हणते नको नको. मलिका म्हणते जातालो आणि पर्स पटकन खाली पाडते. त्यामधून बॉक्स खाली पाडल्यामुळे पारंपरिक हार बाहेर येतो. आता मात्र मंदाकिनी जाम हादरते. आजी बघत आणि घेत म्हणते हा तर आमचा पारंपरिक दागिना आहे, तुमच्याकडे हा दागिना कसा आला. आता मंदाकिनीला काय बोलावं तेच कळत नाही. स्वानंदी असते तर तिने लगेच नाव सांगितलं असतं, पण तिची मुलगी सुश असल्यामुळे तिचं नाव सांगावं की नाही यामुळे मंदाकिनी गोंधळते. सुश म्हणते मम्मा मीच दिला ना, सांग ना. मंदाकिनी मान हलवते. आजी म्हणते अगं हा राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे. सुश म्हणते मी गिफ्ट म्हणून माझ्या मम्माला देऊ शकते ना. तेवढे समर आणि स्वानंदी येतात. मलिका म्हणते सुश आई मोठ्या आहेत ना, अगं असं नाही बोलायचं त्यांच्याशी. आता मंदाकिनी सुशला एक फटका मारते आणि म्हणते आजी मोठ्या आहेत ना, असं नाही बोलायचं. सुश म्हणते अरे मी काय बोलले. हे सगळं बघून समोर म्हणतो आजी काय झालं. आजी म्हणते सुष्मिता आहे ना, कुणालाही न सांगता हा पारंपरिक दागिना तिच्या आईला देत होती. आता मात्र सुश आणि मंदाकिनी चांगल्याच घाबरतात. आता स्वानंदी मात्र चांगलीच ओरडते मी काल तुला एवढं सांगितलं तरी पुन्हा तीच चूक करते. तू कुणालाही न सांगता हा पारंपरिक हार आईला देत होतीस. अगं हा राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे, तू आईला कसं देऊ शकतेस. सुश म्हणते ताई का नाही देऊ शकत, अगं ती आपली आई आहे ना. अगं आजपर्यंत तिने आपल्यासाठी खूप काही केलंय, पण बाबांनी तिला गोल्डचं काहीच घेऊ दिलं नाही. आणि बाबांचं सोड गं ताई, तू तरी कधी आईला दिलंस का. स्वानंदी म्हणते सुश त्याचा इथे काय संबंध आहे, आम्ही काय बोलतो आणि तू काय बोलतेस. मी आणि बाबांनी आईला काही सोन्याचं घेऊन दिलं नाही म्हणून तू राजवाड्यांचा पारंपरिक हार आईला देशील, ते पण कुणालाही नाही विचारता. एवढी तू मोठी झालीस. सुश म्हणते मी तर मॉम इन लॉ. मलिका म्हणते सुश अगं एकदा तरी आईंना विचारायचं ना, मला वाटलं तू आईंना विचारलं. सुश म्हणते पण माझ्याकडे अधिकार आहे ना, मी का कुणाला विचारू. मंदाकिनी म्हणते हो हो सुश बरोबर बोलते. आता ह्या घराचे अधिकार तिच्याकडे, मग ती का कुणाला विचारील. आणि स्वानंदीला तर विचारायचा प्रश्नच येत नाही. स्वानंदी म्हणते सुश तुझ्याकडे अधिकार आहे, मग तू काही करशील. आजी म्हणते तिच्यावर विश्वास ठेवून आपण तिला घराच्या किल्ल्या दिल्या ना, ती गैरवापर करते ना त्याचा, किल्ल्या परत दे. ज्याच्यासाठी मलिकाने एवढा घाट घातलेला असतो अखेर ती गोष्ट घडते. मलिका म्हणते बरोबर आई, घरातील अधिकार जाणत्या बाईला मिळाले पाहिजे, जिला राजवाड्यांबद्दल सगळीच माहिती आहे आणि ती पहिल्यापासून ह्या घरामध्ये राहते. आजी म्हणते तिलाच अधिकार मिळतील. आता मलिकाला खूप आनंद होतो. आजी चाव्या द्यायला पुढे होते आणि ती पण पुढे येते. आजी म्हणते बाजूला हो. आता मात्र माजुरडे मलिकाचा चांगलाच माजू धरतो. आजी स्वानंदी पुढे येते आणि म्हणते स्वानंदी हे घे किल्ल्या. स्वानंदी म्हणते आजी नको आहे माझ्याकडं, हे तुमच्याकडेच ठेवा. ह्या घरातील सगळ्यात मोठ्या तुम्ही आहे आणि राजवाड्यांच्या घराबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे. आजी म्हणते स्वानंदी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे राजवाड्यांची प्रत्येक गोष्ट तूच जपून ठेवशील. ती आता स्वानंदीच्या हातात चाव्या देते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते माझा आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर राहणार. आता स्वानंदी समरकडे बघायला लागते. समोरून तो स्वानंदी मॅडम घ्या, माझा आणि आजीचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मात्र मलिकाचा घाणेरडा डाव तिच्यावरच उलटतो. आता बघूया मंदाकिनी, मलिका आणि सुशचे काय हाल होतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.